नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? तर आज आर्याचा वाढदिवस आहे आणि माझी सकाळची घरातली सर्व कामं आवरली आणि पूजा पण झाली. हे पहा, इथे आई पप्पा पण आलेत. पप्पा बसलेत निवांत. पाऊस खूप जोरात आहे. इथे आई आणि सासूबाई बसलेत गप्पा मारत. इथे दीदी देती भाजीकडे लक्ष. इथे पनीर फ्राय करून घेते. चहा ठेवलाय आणि भाजीचा मसाला पण तयार झालाय. आता पनीर फ्राय झाले की त्यात टाकून देणार. इथे भाऊ पण आलाय. आता आई आणि तारिका भाऊ गप्पा मारत बसलेत. येणार नव्हता तो म्हटला खूप पाऊस आहे, मी येत नाही. म्हणलं नाही येच तू. मग आलाय. माझा चाललाय स्वयंपाक. पप्पा आणि सासूबाई बसलेत पिक्चर बघत. आर्या आवरतोय. मामानी केक आणले. पाऊस खूप आहे पण राहिलाय का भाऊ व्यवस्थित? सगळं भिजलंय बघ ना. वाव, नाईस. मामाने फोन करून विचारलं होतं त्याला कुठला केक हवाय. तो म्हटला चॉकलेटचा घेऊन ये, म्हणून मग चॉकलेटचा घेऊन आला तो. छान आहे केक, खूप आवडला मला. इथे आर्याचं पण आवरून झालंय. आर्य मामाला ड्रेस दाखवत होता कसा दिसतोय. मामाला पण आवडला, आईला पण आवडला. छान आहे म्हटले. त्यानंतर आता सर्वांचं आवरून झालंय आणि आता बर्थडेला सुरुवात करायची आहे. इथे आई औक्षण करते. ती म्हणत होती तू कर, म्हणलं नाही तू कर आधी. इथे तारिका आणि भाऊ बसलेत बघत आई कशी औक्षण करते ते. आईचं झाल्यावर सासूबाईंना म्हटलं तुम्ही औक्षण करा. मग सासूबाईंनी पण केलं. मग तारिकाला म्हटलं तू कर. त्यानंतर भाऊला म्हटलं तूही कर. भाऊचं औक्षण करून झाल्याच्या नंतर मी पण औक्षण केलं, पण माझा व्हिडिओच घ्यायला विसरले. त्यानंतर बर्थडेला सुरुवात केली. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आर्य, हॅपी बर्थडे टू यू. गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे डिअर आर्य, हॅपी बर्थडे टू यू. केक कट करून झाल्यावर त्यांनी बाबांना केक चारला. त्यानंतर मी पण मोबाईल तारिकाकडे दिला आणि म्हटलं माझा व्हिडिओ घे आता. मगाशी काही घेतला नाहीस. त्यानंतर त्याने आजीला पण केक चारला. मी पण आर्याला केक चारला आणि म्हटलं माझा एक फोटो घे. अशा प्रकारे मस्त बर्थडे सेलिब्रेशन झालं. छान वाटलं, सर्वजण आले घरी. त्यानंतर आम्ही जेवायला घेतलं. आज जेवणात मी मटार पनीरची भाजी, चपाती, जिरा राईस आणि आम्रखंड असा मेनू होता. आर्य म्हणतो भाजी छान झाली. त्यानंतर मी तारिकाला पण विचारलं कशी झाली आहे भाजी.
ती म्हटली हो छान झाली आहे. जेवण झाल्याच्या नंतर आम्ही बराच वेळ गप्पा मारल्या. त्यानंतर पाऊस पण कमी झाला. मग भाऊ पण निघाला घरी जायला. तारिकाला म्हणत होते राहा म्हणून, पण उद्या तिचा पेपर होता म्हणून मग ती नाही राहिली. तर चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत